जय आयला मित्रांनो, जय शिवराय. आज आपला विषय पोलीस भरती संदर्भातला. कालच आपल्याला एक ऑफिशियल अपडेट भेटलेली आणि तसं न्यूजपेपरमध्ये पण आलं होतं. तर न्यूजपेपरला आलं होतं काल की पोलिसांवर ताण वाढतोय. म्हणजे आता बघा, आपला पेपर आलाय, जवळच आलाय. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपला पेपर नेक्स्ट मंथमध्ये फर्स्ट वीकमध्ये होईल, म्हणजे पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात होणार आहे आपला पेपर. तर त्याच्यातच आता काल अशातच एक बैठक पार पडलेली पोलिसांची, गृह खात्याची. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सध्या पोलिसांवर ताण वाढतोय. तर त्यांचं असं म्हणणं आहे, राज्यात 1 लाख लोकसंख्येसाठी केवळ 132 पोलीस रक्षणासाठी. त्याच्यामुळे मुंबईचं हेच प्रमाण जे इतर तुलनेत ते 270 झाले लोकसंख्येच्या प्रमाणात, पोलिसांचं जे प्रमाण आहे. त्यामुळे आता आपण आहे ना, तर सविस्तर ती न्यूज काय बघू आणि त्याच्यावर तुम्हाला मी सविस्तर सगळी माहिती सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, माझं जे सायबर कॉप SPN हे जे यूट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला कुठेही धावपळ करायची गरज नाही आणि सारखं वेबसाईट पण चेक करायची गरज नाही. तुम्हाला जी पण नवीन अपडेट असेल पोलीस भरती संदर्भातली ती माझ्या चॅनलच्या माध्यमातून भेटून जाईल. नितीन पाटील यांचं हे वृत्त आहे, मुंबईच्या पेपरमध्ये पब्लिश झालेलं, तुम्ही बघू शकता. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राज्यातील जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या पोलीस दलावर आहे, महाराष्ट्र पोलीस दलावर. त्यांच्यावरील कामाचा ताण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत आहे. मागं पण बघा, पोलिसांना आधी 12 तास ड्युट्या होत्या, तर त्या 8 तास करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे आता त्यांनी इथं सांगितलंय, 1 लाख लोकसंख्येमागे केवळ 132च पोलीस उपलब्ध असावे. ही बाबत पोलिसांवरील वाढता ताण दर्शवणारी, असं त्यांनी त्यांच्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि झालेल्या बैठकीत असं एक निदर्शनास आले. प्रथम दर्शनी 2022ची अंदाजित लोकसंख्या 12,57,00,000 इतकी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी राज्यात एकूण फक्त 21,291 अधिकारी आणि 2,08,671 पोलीस शिपाई कॉन्स्टेबल. त्याच्यामध्ये 2,29,962 इतके पोलीस दल एकट्या मुंबईचं. यामध्ये महिला पोलिसांची संख्या नगण्य आहे. अशा प्रकारे त्यांनी ही सगळी माहिती दिलेली. त्याच्यानंतर त्यांनी पुढं सांगितलंय की जनतेच्या रक्षणाचे काम फक्त 51,254 अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत. मुंबईत 1 लाख लोकसंख्येमागे पोलिसांचे प्रमाण केवळ 270 इतके आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी इथं हे बघा, इकडं सांगितलंय की लोकसंख्या आणि तैनात पोलीस दल विचारात घेता देशात 1 लाख लोकसंख्येमागे केवळ 153 पोलीस आहेत आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या निकषानुसार हे प्रमाण 1 लाख लोकसंख्येच्या मागे किमान 222 इतके असणे आवश्यक आहे. नियमानुसार एवढं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं, शहरांची जे पोलिसांचं जे प्रमाण आहे लोकसंख्येच्या प्रति ते सांगितले. गडचिरोलीचं जे जिल्ह्याचं प्रमाण आहे ते 428 आहे, म्हणजे तिथं कमीत कमी ठीक आहे, तिथं जरा आहे जास्त इतर सिटीच्या तुलनेत. तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं खाली, नागपूर शहरचं 287 आहे, मुंबई शहरचं 270 आहे, अमरावती शहरचं 213 आहे, नवी मुंबई शहरचं 211 आहे, पुणे शहरचं 204 आहे, छत्रपती संभाजीनगर शहरचं 203 आहे, तसेच प्रकारे सोलापूरचं 87, पिंपरी चिंचवड 176 वगैरे असं त्यांनी राज्यातल्या लोकसंख्येचं प्रमाण आणि पोलिसांचं प्रमाण दर्शवलं. आणि त्यांना हेच प्रमाण आहे ना, त्यांना कमी आढळून येते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे बरोबर पण आहे की हे प्रमाण लोकसंख्येचं पोलिसांच्या प्रति कमी, म्हणून लोकसंख्येच्या प्रति पोलिसांचं प्रमाण कमी, हे जास्त असणं गरजेचं आहे. तर त्यांनी परत म्हटलंय, लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ करणे आणि ही पदे विनाविलंब भरणे अपेक्षित आहे. म्हणजे याच्यातून एक संकेत भेटतोय पोरांनो. आता बघा, डिसेंबरला येण्याची 100% चान्सेस आहे या 2024च्या. आता 1 मंथ संपल्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये डिसेंबरमध्ये 100% नवीन पोलीस भरतीची याड येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे त्यांनी म्हणलंय, पोलिसांवरील कामाचा ताण काहीसा हलका होऊ शकेल, ज्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती अधिक मजबूत होऊ शकेल. आणि वरती यांनी येलो कलरमध्ये हेडलाईनमध्ये म्हटले, गृह विभागाच्या कार्यक्रम अंदाजपत्रकात पोलिसांवरील कामाच्या जबाबदारीचा उल्लेख करण्यात आला आहे की ज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा शोध घेणे आणि गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही पोलिसांची मुख्य कामेच आहेत. त्याशिवाय गुन्हे टाळणे, गुन्हेगारांवर खटले भरणे, सरकारी तिजोरी आणि खाजगी
तसेच सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण. आता इथं बघा वरती म्हटलंय त्यांनी कामाच्या जबाबदारीचा उल्लेख करण्यात आला आहे, की ज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे. आता याच्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखताना गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी सायबर पोलीसचा पण उपयोग होतो मित्रांनो भरपूर प्रमाणात. आणि सायबर पोलीसचा उपयोग होतो म्हणजे अजून तुम्हाला पण माहिती आहे सगळ्या विद्यार्थी मित्रांना, सायबर पोलीस ही अस्तित्वातच नाही खरं जर पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्र शासनाकडं. अशी कुठली स्पेशल शाखा किंवा डिपार्टमेंट असं व्यवस्थित प्रकारे नाहीच आहे. तर आता त्यांचं असं म्हणणं आहे, मागं पण माननीय गृहमंत्री आपले महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी पण अनाऊन्स केलं होतं 80,000 सायबर कॉप्स भरणार आहेत. तर त्याच्यासाठी पण आता ते त्यांची हालचाल सुरू झालेली आहे गृहमंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची. आता इथून एक आपल्याला आशा भेटलेली म्हणजे 100% होणारच आहे ती पण भरती. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, की माझं सायबर कॉप एस-पी-एन चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं, की पहिले जे 1000 विद्यार्थी कॅन्डिडेट आहेत, मुलं-मुली त्यांना मी फ्रीमध्ये हे देतोय, माझे लेक्चर आणि ते देतोय आणि ते पण मराठीत. तुम्हाला महाराष्ट्रात कोणीच शिकवणार नाही. महाराष्ट्रात तुम्हाला इथिकल हॅकिंग कोणीच मराठीत शिकवणार नाही. तुम्ही ते ॲप्लिकेशन या माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतोय. ते ॲप डाउनलोड करून घ्या. सध्या ते ठेवा 1 तारखेपासून तुमचे लेक्चर चालू होणार आहे. ज्या पोरांच्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल असेल त्यांना ती रजिस्ट्रेशनसाठी त्या ॲपवरती सगळी माहिती भेटून जाईल आणि 1 तारखेपासून ते लेक्चर पण सुरळीत चालू होतील. सध्या त्याच्यावरती ना एथिकल हॅकिंग म्हणजे काय किंवा त्याची जी पार्श्वभूमी आहे ती सगळी तिथं दर्शवण्यात आलेली आहे. तुम्ही ते वाचून घ्या व्यवस्थित. कसं केलं जातं, काय केलं जातं, त्याच्या त्या कमांड्स वगैरे ते सगळं मराठीमध्ये दिलं आहे. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. एकदम सोप्या भाषेत तुम्ही शिकू शकता एथिकल हॅकिंग. त्याच्यानंतर बरेचसे जे सॉफ्टवेअर वगैरे आहे त्याची पण माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे पण केलेलं आहे Amazonवरून वगैरे कसे ते त्याचे हार्डवेअर टूल कसे तुम्ही हे करू शकता, पर्चेस करू शकता आणि त्याचा उपयोग कसा तुम्ही हॅकिंगमध्ये करू शकता ते पण आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं होतं 1000 स्टुडंटला आपण फ्री तर देतोय, पण 5 वर्षाचं लायसन पण देतोय प्लस. म्हणजे 5 वर्षापर्यंत आमची टीम तुम्हाला सपोर्ट करेल. जे पहिले 1000 विद्यार्थी त्यांनाच ते फ्री भेटणार आहे. त्याच्यानंतर त्यांना 1 तारखेच्या नंतर 1 डिसेंबर 1 जानेवारी 2025 पासून त्याच्यासाठी पर्चेस फी लागणार आहे. पर्चेस फी काय जास्त राहणार नाही, पण तरी ₹1000 फी राहीलच पर कॅन्डिडेट. त्यापेक्षा तुम्ही आत्ताच ते डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा आणि माझ्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स पण करा, की आम्ही इन्स्टॉल केलंय. त्याच्यानंतर तुम्हाला हे पण होऊन जाईल. मी फ्रीसाठी कोड शेअर करेल. तो कोड तिथं तुम्हाला मेन्शन करायचा आहे. तुमचं ॲप पण फ्री होऊन जाईल आणि तुम्हाला भविष्यात त्या सर्टिफिकेटची किंवा लायसन्सची एथिकल हॅकिंगची खूप गरज आहे मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्ही ते इन्स्टॉल करून घ्या. तर एवढी ही माहिती अशी अद्याप होती आणि जी गृहमंत्र्यांची आणि यांची जी मीटिंग पडलेली गृह विभागाची पोलिसांची, मुंबई पोलिसांची, त्याच्यामध्ये त्यांनी हे जास्त काही असं म्हणजे काही सांगितलेलं नाही, की स्पेशल नाही का पेपर आत्ताच घेणार आहे, हेच होणार आहे. पण याच्यातून फक्त आपल्याला एक आशा निर्माण झालेली, की आपला आता पेपर होणारच आहे आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय, की नेक्स्ट मंथमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला तुमची बैठक व्यवस्था समजून जाईल परिपत्रकाद्वारे, ऑफिशियल परिपत्रकाद्वारे. ती वेबसाईट पण मी खाली मेन्शन करतोय. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस संकेतस्थळाची ऑफिशियल वेबसाईट आणि ॲप्लिकेशनची पण लिंक हे करतोय. कुठल्याच प्रकारचा विचार न करता सध्या फ्री आहे. तुम्ही त्या ॲप्लिकेशनचा फायदा करून घ्या आणि तुम्ही हे यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. सायबर कॉप एस-पी-एन या नावाने. अशा प्रकारे ही माहिती होती आणि आता इथं मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.